टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संदर्भ अनेक ऐतिहासिक गोष्टी काही मिथ्सवरून येतात, काही दंतकथावरून येतात। आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेजुरी गडाला 9 लाख पायऱ्या जेजुरी गडाला म्हटलं जातं। 9 लाख पायऱ्या आहेत का तिथं? काही मिथ्स असतात, काही जातक कथा असतात, काही दंतकथा असतात, काही ओव्या असतात, त्या निग्लेक्ट करायच्या। शिल्प असतात, निग्लेक्ट करायचं। ऐतिहासिक साधनं ज्यावरती इतिहास लिहिला जातो त्या इतिहासाचे जे काही पुराव्यादाखल ज्या काही गोष्टी गृहीत धरल्या जातात त्या सगळ्या निग्लेक्ट करायच्या। कारण काय तर महात्मा फुले माळ्यांचे, होळकर धनगरांचे आणि टिळक ब्राह्मणांचे, म्हणजे ब्राह्मण द्वेषापोटी किंवा महाराष्ट्रामधल्या या सगळ्या इतर लोकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, या असूयेपोटी हे लोक वागतायत का? महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण, महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा, छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का? संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते, प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते। हे कशाचं लक्षण आहे? त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत। मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी। विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये, त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही। लक्ष्मण हाकेंना प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या काही पुरावे देताय ठीक आहे, पण तुम्ही या सगळ्यावरून छत्रपती घराण्याचा अपमान करताय असं नाही वाटत आहे? औरंगजेबाच्या कबरीवर लक्ष्मण हाके गप्प राहिले, राहुल सोलापूरकरने अपमान केला, लक्ष्मण हाके गप्प राहिले, प्रशांत कोरटकरने अपमान केला, लक्ष्मण हाके गप्प राहिले, आपटेंनी अपमान केला, त्यावेळेस लक्ष्मण हाके नाही बोलले। एक मिनिट, प्रश्न कंप्लीट होते। आज रायगडाचा विषय निघाला की लक्ष्मण हाकेंना इतिहास तज्ञांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याची गरज पडते। हेच लक्ष्मण हाके राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे, कोरटकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे। आणि उरला प्रश्न 2012 साली जी काही घटना घडलेली होती, तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांनी एका रात्रीत वाघ्याचा पुतळा परत आणून तिथं बसवलेला आहे। त्यावेळी धनगर समाजाने प्रतिकार केला होता, त्यात आम्हीच होतो, हेच सोनवणे साहेब होते, महादेव जानकर होते, अनेक आमचं म्हणणं एकच आहे की ज्या होळकरांनी, ज्या टिळकांनी, ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली आहेत? 70-80 वर्ष, 80 वर्ष झालेले आहेत। एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय, हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली का? 2 संदर्भ, कसले संदर्भ? आम्ही तेच विचारतोय आम्ही। महाराष्ट्राचं राजकारण हाके कलुषित करतात असं वाटत नाही का? त्याचं उदाहरण आम्ही सांगतो, 2 वेगळे संदर्भ जोडतायत सर। 30 तारीख 31 तारखेचा वाद नाहीये, अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, खूप मोठी जयंती आहे, आणि तुम्ही तो वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो। काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, त्यावरती ते काहीच बोलत नाहीत। होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? मग इतिहास तज्ञ मंडळींनी, महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी, आत्ताच सोनवणे साहेबांनी सांगितलंय। आम्ही तेच बोलतोय। हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे? मग प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात? नाही, पुरातत्व खात्याला लिहू शकतात। अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं गेलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो। म्हणजे काढणं हा उद्देश आहे का? मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर। हो, मग आता ते सांगितलं ना त्यांनी। आणि 100 वर्षाचे जे म्हटलेत ना ते चुकीचं बोलले। मुळातच घटनेतच तरतूद आहे 1947च्या आधी भारतातील जी काही स्मारकं असतील, मंदिरं असतील, ऐतिहासिक गोष्टी असतील, पुरातत्व गोष्टी असतील, एकत्र हे पहा। त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालंच, खरोखर काढायचा प्रयत्न केला तर उपोषणावर जसा आधी बसलो तसा परत एकदा बसणार आहे। प्रश्न आता तो नाही आहे।
प्रश्न असा राहिला आहे की हे मुळात समाजामध्ये आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर जे समाजामध्ये जी खळबळ आपल्याला जाणवते, सोशल मीडियावर जे वादळ जाणवते ते चिंताजनक आहे असं पत्रकारांनाही वाटलं पाहिजे. आणि हे वातावरण कुठेतरी आपल्याला उलटं निवळलं पाहिजे, कुठेतरी सौहार्द आणि शांती निर्माण केली पाहिजे. हे वाद पुन्हा पुन्हा इतिहासात काढून त्याला आपण म्हणतो ना गळे मुर्दे उखाडायचे आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या भाजायच्या आणि आपण शांत बसायचं, असं तर होऊ शकत नाही. प्रत्येक हे पहा जे संदर्भ आहे हे पहा जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुराव्यानिशीच दाखवले. म्हणजे हे काय मी बनवलेलं नाही आहे का जर्मनांचं लेखन मी बनवलेलं नाही आहे, हे मी बनवलेले पुरावे नाही आहेत, यांनी पुरावे दाखवले. आता इंद्रजीत सावंत जेव्हा 2012 साली माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले जर्मनांचा जर पुरावा असेल तर मग मान्य करावं लागेल. आता ते उलटून पडले, पुन्हा ते संभाजी ब्रिगेडची रिव्ह ओढत आहेत. मला इतिहासकारांबद्दल इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही, मी सत्य आहे असाही माझा दावा नाही. मी फक्त माझ्याजवळ जे आहे पुरावे ते दाखवतो, जे माझ्याकडे नाही आहे ते काही मी दाखवायचा प्रश्नच येत नाही. मी कोणती बखर आणत नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता हे वारंवार प्रश्न जे इतिहासातले आपल्या समोर येतात, मात्र खरं पुरावे कुठले आपण धरावे याचे काही मापदंड आहेत का? तुम्ही इतिहास अभ्यासासाठी तुमच्यासाठी त्या 2 मापदंड महत्त्वाचे आहेत. एक तर त्रयस्थ पुरावे, जसं आपण ह्युएन्सने जे प्रवास वर्णन 6व्या शतकात लिहिलं ते आपण भारतातल्या स्थितीबद्दल त्याचा एक महत्त्वाचा पुरावा मानतो. किंवा इत्सिंगने लिहिलेलं प्रवास वर्णन आहे त्याचा पुरावा आपण महत्त्वाचा मानतो, आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्त्वाचा होतो, कारण तो पर्यायी दुय्यम पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी की पुरातत्वीय पुरावा जो असतो, म्हणजे त्या काळातली शिल्प असतील, त्या काळातली कोणतेही बांधकामं असतील किंवा मंदिर असतील का मशिदी असतील किंवा काही असेल, तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्त्वाचा गृहीत धरतो. तिसरा गोष्ट मग पत्र, बखरी ही दुय्यम साधनं आहे. बखरींना प्रायमरी साधन, अगदी विकार राजवाडेसुद्धा बखरींना दुय्यम दर्जाची साधनं म्हणायची. त्यामुळे जी पत्र असली तर तेच मी अस्सल मानणार, पत्र जर नसेल बखरीत लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही. म्हणजे बखरीमध्ये अनेक गोष्टी दंतकथा किंवदंतकथा इतक्या आलेल्या आहेत की आता खुद्द संभाजी राजांचं चरित्र जे आहे ते त्या बखरीतल्याच दंतकथांवरनं पूर्वी लिहिलं जायचं आणि ते विकृत आणि काय म्हणू आपण त्याला संभाजीराजांची बदनामी करणारे होतं. पण नंतर कमल गोखले असतील, वासी बेंद्रे असतील, यांनी त्यावेळेचे जे डचांनी काय लिहिले, इंग्रजांनी काय लिहिले, फ्रेंचांनी काय लिहिले, त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मोगलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे किंवा आदिलशहाच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे असा तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हाच हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं. आणि मग त्यांच्या चरित्राचे डाग पडलेले होते की ते बाहेर खाली होते, व्यसनी होते, नशेत बेधून राहायचे वगैरे जे काही दावे केलेले होते बखरींनी, ते दावे खोटे निघाले. किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्रिया आल्या होत्या त्यांनी पळवून दिली होती वगैरे, त्याच्यावर चित्रपटही निघाले होते. आपल्याला माहिती आहे थोरातांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पुरावे खरे कोणते मानायचे यासाठी मापदंड हा की कादंबरीला आपण इतिहास जसं मानत नाही तसं बखरींना आपण इतिहास मानू नये. आपण समकालीन साधनं काय आहेत आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलंय. आता ताजमहाल आहे, ताजमहालच्या संदर्भात बर्नियरने काय लिहिलंय, तो बाहेरचाच प्रवासी होता, किंवा इब्न बतुताने काय लिहिले, त्याचे पुरावे आपण जास्त ग्राह्य धरतो कारण ते त्रयस्थ लोक होते, कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते, त्यामुळे त्यांच्या पुराव्यांकडे गंभीरपणे पाहावं लागतं. दोन अतिक्रमण होते, विशाळगड आणि प्रतापगड, अफजल खानाचं. ते अतिक्रमण नव्हती का आणि सरकारनं ते हटवण्याचा निर्णय घेतला, सरकारनं चूक केली का? अतिक्रमण वाढत चालली होती गडांवर, हे तर मान्य तुम्हाला? हे आत्ताच टायमिंग कसं काय आलं? एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक? अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, तुमचं कोण हो आहे ना आमचं, मी म्हणतोय ना, मी संभाजी भोसलेंनाच का बोलावं लागतं हे? त्यावेळी समित्या नव्हत्या, त्यावेळी राजे नव्हते, संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते, त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही. आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का? हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घिनवणा प्रयत्न संभाजी भोसले करत आहेत. इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड 12 मावळ, अरे हे आता बोलायचं म्हणलं तर खूप आहे. जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईकाची समाधीसुद्धा नाही, पुतळासुद्धा नाही, त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही. हे दिसलं कधी या संभाजी भोसलेंना?
कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय. इतिहासकार तर इथं सोनवणी साहेब बसलेत, रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणी साहेब. तिकडून कुणाला सावंतांना आणा, कोकाटेंना आणा, कुणाला आणायचं त्यांना आणा, बसा ना एकदा समिती गठीत करावी शासनानं. पण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करतायत? मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आता ही प्रेस त्यासाठीच घेतली. निश्चित आम्ही पत्र लिहू, आम्ही कोर्टातही जाणार आहोत. सोनवणी साहेब आमच्या बरोबर आहेत. जे पुरावेच नाहीत म्हणतात त्यांना आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. आणि अजून आम्ही बसू, पुरातत्व खात्यामध्ये जाऊ, तिथं आमची काही लोक बसतील, त्यांची काही लोक बसतील. पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा, होळकर असतील, फुले असतील, टिळक असतील, या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय. त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळी, तुमचे पूर्वज काही करत नव्हते, आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय. अरे बरोबर झालं का चुकीचं झालं? हो ना, मग इतकी वर्ष कसं काय चुकीचं बरोबर कळत नव्हतं, आत्ताच कसं काय? तुमचा हेतू काय? देर आहे दुरुस्त आहे असं अरे छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची कबरच बांधली नसती ना. सांगा तुम्ही. त्याच समितीवरती संभाजी भोसलेंना नेमलंय. त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय. हातानं जर त्याला असं ढकललं तरी ते पडतंय. त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तवणूक करतायत. मी कार्यकर्त्याच्या भावनेनं बोलतोय. मग डागडुजी करण्याऐवजी तुम्ही विशाळगड तिथं नेस्तनाबूत करणार, उद्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा नेस्तनाबूत करणार, हे कोणी दिलं? कोण? गेलोय ना. अरे अतिक्रमण अफजल खानाचा असो किंवा विशाळगडचा असो किंवा आपल्या औरंगजेबाचा असो, समिती बसली पाहिजे त्याच्यावर. महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करताय? हा, आम्ही करतोयच ना मागणी. आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करू, आम्ही कोर्टात जाऊ, करू आम्ही ते. जो संदर्भ जोडत्या होळकरांच्या कुटुंबाशी जोडताय, हाकेंचा विरोध त्या पुतळ्याला आहे की त्या नावाला आहे? कुठल्या नावाला? वाघ्या पुतळ्या त्या नावाला आहे. होळकरांचे संबंध जोडताय बरोबर. अनेकदा धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी किंवा खरं तर अभ्यासकांनी त्या नावाला पण विरोध केला. हाकेंचा विरोध त्या शिल्पाला आहे का नावाला आहे? शिल्प हटवण्याला आहे का त्या नावाला आहे? कुठल्या नावाला? वाघ्या पुतळ्या या नावाला आहे का शिल्प हटवण्याला आहे? विरोध नेमका कशाला आहे? विरोध तिथून शिल्प. हे बघा, माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळं नातं आहे. आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आत्ता त्यांनी जे काही पुरावे दिले, मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा विरोध. पुढं प्रश्न असा आहे सर की हा प्रश्न आजचा नाही आहे, हा 2008 पासूनचा प्रॉब्लेम होता. दरवर्षी हे शिवजयंतीच्या किंवा राज्याभिषेक दिनाच्या आधी आम्ही हा पुतळा काढणाराची मागणी संभाजी ब्रिगेड करत होती. मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धुवून का लागलेत, वाघ्या एवढा याच्या डोळ्यात का सरतो? तर मी त्याचा अभ्यास करत गेलो, मला काही पुरावे मिळत गेले. आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिलं, मी उपोषणही केलं, ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आता प्रश्न असा आहे की 12 साली 13 वर्षानंतर पुन्हा का उकरून काढली जाते? कारण तो पुतळा काढला होता, परत बसवला म्हणजे काहीतरी पुरातत्व खात्यानेच बसवला आहे. पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं, आपण म्हणतात त्याप्रमाणे, की ही 100 वर्षाच्या आतली गोष्ट आहे त्याच्यामुळे तो काढला तर काढू द्यात, असं जर काही भावना असती तो परत पुतळा बसला नसता. परंतु तो परत बसवला आणि तो पुरातत्व खात्यानेच बसवला. त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे. आणि पुरातत्व खातंही ह्या कधी घेऊ शकतो, ज्या वेळेस त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे DNA चाचणी होणं, ते उत्खनन करणं, हे सगळे सोपस्कार पूर्ण केल्या खरीच ते शक्य नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं किंवा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं यात तसा काही पॉईंट नाही आहे. कारण मुळात संभाजीराजेंनी पत्रच चुकीच्या व्यक्तीला लिहिलं आहे.
की ज्याचा काही संबंधच नाही, ज्याला अधिकारच नाही, कोणताही अधिकार नाही आहे, अशा व्यक्तीला पत्र दिलं आहे. म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा हा प्रकार आहे. संभाजीराजाला समजायला पाहिजे होतं की आपण मागणी कोणाकडे करतोय. हा झाला एक भाग. दुसरा भाग हा तो केंद्र सरकारच्या अखत्यारीचा प्रश्न आहे. त्यांनी पंतप्रधानांना लिहिलं असतं तर एक वेळ चाललं असतं, ते क्षम्य झालं असतं. परंतु तसंही त्यांनी केलेलं नाही. म्हणजे त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असला पाहिजे. पण मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही आहे. माझं म्हणणं काय आहे की वाघ्या नाव जे आहे हे दिसतंय, आपल्या पुराव्यांमध्ये दिसतंय. जर्मनांनी सुद्धा ते वाघ्या नावच वापरलेलं आहे. चिंग गोगटेंनी महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकातही 1905ला प्रकाशित झालं आहे. त्यातही त्यांनी वाघ्या हेच नाव वापरलेलं आहे. 1919ला राम गणेश गडकरींनी नाटक लिहिलं आहे, त्यातही वाघ्याच वापरलं. आणि त्यात समाधी आहे, शिवसमाधी शेजारी. आणि आताचा जो पुतळा आहे तो बांधला कधी, म्हणजे आताचा जो बनवला गेला आहे पंचधातूचा, तो 1936 साली बसला. आणि पूर्वीचा तो पाषाणातला होता, हे जर्मन पुरावे सांगताय. म्हणजे वाघ्या नावाचा आणि वाघ्याचं नावाचा, वाघ्या हे काल्पनिक नाही, वाघ्या नाव काल्पनिक नाही, उत्तरा काल्पनिक नाही. आणि त्याची स्वामीनिष्ठेच्या कथा ज्या आहेत, दंतकथा ज्या आहेत, आता इतिहासात जसं हिरकणीच असतं. तुम्ही इतिहास अभ्यासक आहात, तर इतिहासाची तोडमोड केली जाते, मोडतोड केली जाते, याचं तुमच्या मनात दुःख आहे का नाही प्रश्न. आणि दुसरं, मुख्यमंत्र्यांना तुम्ही सुद्धा पत्र लिहून या संदर्भात त्यांच्या कानावर माहिती टाकणार आहात. दोन गोष्टी, इतिहासाची तोडमोड किंवा इतिहासाचे जे खेळलं जातं किंवा पॉलिटिकली मोटिवेटेड इतिहासकार जे इतिहासाचं रूप बदलतात. आणि सध्या ते प्रमाण कुणी संघवादी इतिहासकार असतो, कुणी ब्रिगेडवादी इतिहासकार असतो. मी ना संघाचा ना ब्रिगेडचा ना बहुजनवादी पण आहे. माझा संबंध फक्त जे मला इतिहासातलं सत्य दिसतं त्या सत्याची घेणं देणं आहे. ते म्हणजे तुकारामांची जी युक्ती आहे, सत्य असत्याची मन केली ग्वाही मानेल नाही बहुमता. आता मी ही भूमिका घेतो. मी तर धनगर नाही आहे, लक्षात घ्या. तरीसुद्धा मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून काय आहे, कारण मला माहिती आहे की वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासूनच गुंतलेला आहे. आता राहिली मुख्यमंत्र्यांच्या पत्राची गोष्ट. काल मी मुंबईवरनं परत आलो. मुंबईला माझा समता महोत्सव होता, त्याच्यात व्याख्यान होतं. मी काल परवा रात्री उशिरा परत आलो आणि सकाळी 10-10:30ला जागा झालो. आणि तेव्हापासून चॅनलचे फोन की हे असं झालं. मला ते माहितीही नव्हतं की यांनी कधी पत्र लिहिले संभाजीराजांनी. मग ते पत्र मिळवलं, ते वाचलं. पण सारा दिवस माझा चॅनल्स आणि काही लाईव्ह करण्यामध्ये दिवस गेला, यामध्ये ते राहून गेलं. आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे. यानंतर मी काय करणार, मी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार नाही आहे. मी राज्यपालांना लिहील, मुख्यमंत्र्यांना लिहील, विरोधी पक्षाला लिहील, पंतप्रधानांना लिहील, सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहील. आणि हायकोर्टामध्ये अशा प्रकारची कोणती अनैतिहासिक वक्तव्य करून कोणताही वाद, म्हणजे फक्त वाघ्या कुत्राच नव्हे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक स्थानाबद्दल काहीतरी उपद्व्यापी बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, याच्यावर बंदी घालावी. किंवा याच्यावर काहीतरी एक काय म्हणतो आपण सेव मोठो एक दाखल करावं आणि याच्यावर सरसकट बंदी घालावी. कुणी अशा प्रश्नांबद्दल बोलू नये. हे इतिहासकारांचं काम ते इतिहासकारांना करू देत ना. इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात. पुराव्याकडे तो काय, छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेवरूनच वाद आहे ना, मिटला का? त्याच्यावर सोल्युशन निघालं का? कसं आहे, आता बघा, शिवजयंती यंदा पहिल्यांदा 2 वेळा साजरी झाली आणि धूमधडाक्यात साजरी झाली. पूर्वी तिथीला व्हायची पण एवढी मोठ्या प्रमाणात नाही. पण यंदा कशी झाली, कारण सरकार कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या विचारसरणीचं आहे, त्यानुसार हा इतिहासकार सुद्धा आपली भूमिका बदलतात. कारण त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ असतात ना, त्यांना पदं पाहिजे असतात, पारितोषिकं पाहिजे असतात, राजकीय समिती पाहिजे असते. त्याला आपण पॉलिटिकल मोटिवेटेड हिस्टॉरियन्स म्हणतो. आणि हे असे हिस्टॉरियन्स इतिहासाचे खुनी आहेत. आणि अशा इतिहासकारांना इतिहासकार मानणं हा सुद्धा गुन्हा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. तुम्ही म्हणाला की महाराष्ट्राचं वातावरण जे आहे कलुषित केलं जाते. 100% तुम्ही म्हणताय, तुम्ही राजकारणात समाजकारणात ऍक्टिव्ह आहात, मान्य आहे. नितेश राणे आणि म्हात्रेंनी ज्यावेळेस खरं तर जो संसदेत औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला, नितेश राणेंनी समोर येऊन बोलले की कवर उकडून काढू. उपमुख्यमंत्र्यांनी बोलले, विधिमंडळात त्याच्यावर चर्चा झाली. त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालं नाही का? झालंच ना, प्रश्नच नाही. तुम्ही विरोध नाही केला? हो, दंगल झाली नागपूरची, ती कशाचा परिपाक आहे? तुम्ही त्यावेळेस विरोध बोललोय मी, प्रत्येक ठिकाणी बोललोय. फक्त प्रेस घेतली नाही, मी गावावरून बोललो, एवढाच विषय आहे. माझ्या पोस्ट पण आहेत, वाटतं मी तुम्हाला दाखवतो. अरे कबर काढावी का नाही काढावी हे बघा, मला सांगा, तुम्ही इतिहास नाकारू शकणार आहे का? काढली म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का? इतिहासकार राजकारण्यांच्या पदानुसार आपली भूमिका बदलतात. एकीकडे
एकीकडे तुम्ही म्हणता की कबर काढली तर इतिहास पुसला जाणार आहे, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये? महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण कलुषित होऊ नये मग कबर असावी की नसावी? तेच सांगतो ना, कुणाच्या वागण्यामुळं, कुणाच्या अशा इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समाज विघातक आहे ना. पहिली गोष्ट अशी आहे, ते नाटक आहे. आपण काय करतो, छावा चित्रपट बघून आपण संभाजी महाराजांचा इतिहास शोधतो. कादंबऱ्या, नाटकं ही इतिहासाची साधनं अजिबात नाही आहेत. ती कथाकार, कलाकार, मी कादंबरीकारही आहे. त्यामुळे मी इतिहासालाच कादंबरी लिहितो. तर मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण करायला तर मी माझ्या मगदुराप्रमाणे, माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो. आणि मुळात राजसन्यास नाटक हे अपूर्ण आहे. ते मुळात अपूर्ण नाटक आहे, पण त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती मात्र पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे. माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पण पत्रिकेपुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्याच्या शिवसमाधी शेजारीच त्याची समाधी आहे हे त्या अर्पण पत्रिकेत लिहिले. म्हणजे तो त्यांना जर ती नसती, समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिलं नसतं त्यांनी. आता पहिली गोष्ट अशी आहे, वाघ्याचा समाधी, त्यांनी समाधी हा शब्द वापरला आहे. समाधी आहे आणि ज्या काही तो स्वामी भक्त होता, एकनिष्ठ होता, ह्या सगळ्या दंतकथा पसरलेल्या असेल, त्यावरनं त्यांनी ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल. कुत्रा स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जातं. त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहायचे राम गणेश गडकरी आपल्याला माहिती, त्यामुळे त्यांनी केलेली ती काय म्हणून आपण त्याला ती मांडणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ती मांडणी केलेली आहे. परंतु नाटकाचा जो भाग आहे, इतिहासकार काय म्हणजे कादंबरी काय करतो, त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात, म्हणजे आता विश्वास पाटलांनी पानिपत लिहिली, त्याच्यानंतर पानिपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे आले, मग त्यांनी ती कादंबरी परत पूर्ण बदलून टाकायची का? तसं होत नाही. ती त्यांनी जी काही लिहिली ती लिहिली. किंवा छावा ह्या कादंबरी जी आहे ज्याच्यात चित्रपट निघाला, ते छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती, कारण कादंबरीकार काय करतो, तो दंतकथाही वापरतो, इतिहासातले वापरतो आणि परस्पर विरुद्ध पुरावे असते तर मग सोयीचा पुरावा कोणता वाटतो आपल्या कथेला तो वापरतो. त्यामुळे आपण ते कादंबरीकार नाटककारांना दोष देऊ शकत नाही. करणार की हो, निश्चित निश्चित. सरकारची जबाबदारी आहे उलट अशा लोकांना तंबी द्यायची, अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणंच चुकीचं आहे मुळात. त्यांनी दिलंय ना, अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण आहे? संभाजी भोसलेंनी सांगितलंय 31 मेची तारीख, 31 मेच तारीख कशी काय संभाजी भोसलेंना सापडली? नाही विश्वास ज्यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही? म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या अहो ते ठरवतील ना तज्ञ मंडळी. आमचे बघा इथं समिती गठीत व्हावी. हो सांगू ना. हा पुतळा आहे, त्यात वाघ्या कुत्र्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं कुठे दिसतंय? त्यांचं काही म्हणणं आहे, म्हणणं काय असू शकतं, त्याला काही इलाज नाही. आपण कोणाचं तोंड धरू शकत नाही. तुम्ही आता म्हटलात की संभाजी महाराजांमुळे वातावरण कलुषित होतंय, पण मागच्या अनेक महिने निलेश राणे जे आहेत, नितेश राणे जे काय वादग्रस्त विधान करतात, तुम्ही त्यांच्या संदर्भात कधी बोललोय आम्ही? नागपूरचं प्रकरण हे बघा, नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय. मी आता बोलतोय ना, तुमच्या समोर बोलतोय, मीडिया समोर, महाराष्ट्रासमोर बोलतोय. हे बघा, कोरटकर, सोलापूरकर, मी तुम्हाला बाईट देतो, त्या लावा, परत देतो मी तुम्हाला. मग कशाला तुम्ही प्रश्न कसं काय उपस्थित करताय? अरे हो, आम्ही झालंच ना वातावरण तसं. मागू आम्ही, चला मागू. मी काय भाजपचा आहे का? मी काय भाजपचा आहे का?
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.